ल्यावरती चिडाचिड होत नाही. चला पहिला चेंडू आणि फटका चांगला आहे. गॅपमध्ये सिलेक्शन पाहायला मिळतंय. चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगाने सीमारेचे बाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने मात्र श्री गणेश केला जातोय. हुमगाव टीमची धावसंख्या 4 बधारते. धापलकावरती टोटल पाहतोय बिनबाद 4. गोलंदाजी मार्कवरती 12 खेळाडू. मला नाव सांगायचंय नरेश आणि स्ट्रायकर फलंदाज रोशनने स्ट्राईक घेतले. सांगतो की हाय स्कोअर पाहिजे. 28 मारले निदान 30 तरी मारला पाहिजेत. अरे इथं फटका फसलाय रोशनचा, परंतु थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालाय. अन्यथा इथं विकेट गमावा लागली असती रोशनला. 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली फलंदाजी. कमीत कमीत धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करतायत मग मोरबी टीमचे क्षेत्ररक्षक, परंतु इथं धावा प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी जरी धावा आल्या तरी धावामध्ये रन रेट वाढत राहील. मोठा फटका, बिग हिट, षटकार. षटकार आहे काय? झेल पकडलाय. इकडून दिसत नाही. थोडासा क्रॉस पाहिजे. बॅनरने दिसत नाही समालोचकाला. नाही तर ह्या षटकारच्या मदतीने टोटल पाहतोय आपण 6च्या वेगाने धावफलक जाऊन पोचले. 12 या अंकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय आणि चांगली सुरुवात केलेली आहे इथं होमगाव टीमने. पहिल्या क्षेत्रामध्ये पाहिलं गेलं तर लो स्कोरिंग मॅच होती. 4 षटकामध्ये अवघ्या 23 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर मात्र 29 धावा फटकावल्या होत्या. चला स्पीडअप घ्या. यानंतर 2 षटकाचे सामने असतील असे आयोजकांचे म्हणणे येत आहे. चला स्पीडअप घ्या. वेळ आपण जर वाया घालू तर आपलं षटक कमी जातील. तीन वाजून गेलेत. आणि इथं पाहायला मिळेल 1 धाव कंप्लीट झाले. टोटल 13 धावा धावफलकावरती लागल्यात. ती मात्र होमगाव टीमची धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती. चांगले 4 चेंडूमध्ये 13 धावांवरती खेळतोय वैयक्तिक रोशन. जाणतो की समोर मोठी टीम आहे मोरबे. पाहिले गेले तर मंगेश सारखा एक घातक फलंदाज. इथं सोपा झेल. आकाश यांच्या पारीचा अंत झालाय. चला नेक्स्ट फलंदाज रवाना व्हायचंय. हा नाही जाईत, तो नाही जाईत. धावसंख्या चांगली आलेली आहे ती मात्र होमगाव टीमसाठी. चला स्पीडअप घ्या. आपण नेक्स्ट फलंदाज तयार ठेवायचे. अनिल नेक्स्ट फलंदाज आपण तयार ठेवायचे. कोण जाईल मैदानामध्ये? सूरजला 1 डाऊनसाठी पाठवलंय. जे रीएंट्री भेटली आहे होमगाव टीमला त्याचं सोनं कुठंतरी करतील काय होमगाव टीमचे खेळाडू? पाहूया कशी कामगिरी करणार. शेवटचा चेंडू आणि इथं बाहेर क्रॉस द लाईन खेळा. फटका. थोडंसं पंबल पाहायला मिळालं, परंतु रोशन जोपर्यंत आहे क्रीजमध्ये हे येणारे 12 चेंडू जर रोशनने खेळून काढले तर
तर नक्कीच धावसंख्येला मोठा आकार येईल भरत. तर होय नक्कीच दादा, जोपर्यंत रोशन क्रीज मध्ये उपस्थित आहे तोपर्यंत मोठे मोठे फटके सुद्धा येतील आणि धावा नक्की 30-35च्या पुढेच असतील मला वाटतंय. तर 14 धाव फलकार आहेत. मात्र चांगला चेंडू इथं आपण पाहतोय, पण पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की हा स्वर चेंडू आहे. एक अवंतरित धाव मिळेल हुमगाव संघाला. 15 धावा तर आलेल्या आहेत या षटकामध्ये. तर आपण पाहतोय दुसऱ्या षटक हाताळताना हर्षल आकुटब्यात चेंडू, बॅटीची काढा आणि तशी मला वाटतंय विकेट सांगतायत. नक्कीच झेलबाद होतोय. सूरजच्या पारीचा अंत होतोय. तर आपण पाहतोय नौका फलंदाज संतोष 45 नंबर जर्सीचा आपण पाहतोय. मला तर पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ते गडी बाद करतोय हर्षल. नक्कीच इथेशे हा सुद्धा चेंडू निर्धाव येतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय आपण हर्षलचे. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची सांगता केलंय. आता फक्त चांगली गोलंदाजी आणि तशी बॅटीची कडा आणि कुठेतरी फंबल पाहायला मिळाले आणि चेंडू गली रिजन मध्ये चौकारसाठी जातोय. नक्की तसे जेलबाद होण्याचा चान्स होता, मात्र जेल जमिनीला दान केला आणि चौकार मिळालेला तो उमगाव संघाला. आता मात्र कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता केलंय. सुरेख चेंडू, मात्र चेंडू नोमॅस लँड मध्ये पडतोय आणि 2 धावा काही रोखू शकत नाहीये. सहजरित्या 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत त्या उमगाव संघाच्या. तर 21 धावा फलकार आपण पाहतोय. षटकातील काही चेंडू शिल्लक, तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सुरेख फटका इथं पाहतोय आपण. चेंडूवाले क्षेत्ररक्षक आणि चुकी करतायत वारंवार आणि चौकार मला वाटतंय. आणि इथं चौकार नाही, 2 धावा पूर्ण, 3 धावा पूर्ण होताना दिसत आहेत त्या. 4 धावा पूर्ण. नक्कीच चौकार गेला असता तो पटकारला असता. तर 25 धाव फलकावर आपण पाहतोय या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही जर 4 धावा या षटकामध्ये केल्या तर नक्कीच आपल्याला बाय मिळेल. 25 धावा, 4 ना, 4 धावा आहेत या.
त्यांनी मारलाय ओव्हर झाले ओव्हर झाले ओव्हर झाली ओव्हर तो तिकडे गेलाय 4 रन घेतलेत पंचांना विचार मग सांग त्याला त्याला लक्ष कुठे आहे त्याचं तर आता स्ट्राईकला असेल गण्या ये तुला खेळाडूला सुद्धा स्ट्राईकला असेल रोशन आपण पाहतोय मला तिसरं षटक स्वतः मंगेश हातालेल मला किती खेळला मर्द तिकडे ते मर्द तिकडे ते असला तरी ते 12 काढायचं पाहिजे आपल्या टीम साठी सचिन वगैरे 4 धावा आहेत पहिले बसून बाबा मारायची तर रोशनच्या हातात षटक दिलेलं आहे बॅटिंग असल्याबरोबर मस्त आणि तशी बेट होतोय रोशन चांगला चेंडू इथं हाताळतोय शॉर्ट चेंडू मस्त होता ऑफसाईडला बोल होता कोण बोल ऑफसाईडला बोल चौकार भेटला चौकार भेटला नक्कीच आपण पाहतोय तसे गोलंदाज रोशन आणि फलंदाजीवर सुद्धा स्ट्राईकला आपण पाहतोय रोशन आपण पाहतोय कुठला रोशन कुठल्या रोशनवर हावी ठरेल हे पाहणे गरजेचे असेल आणि तशी बॅटीची कडा होते पण कुठेतरी विकेट किपर चुकी करतोय पण पाहिले तर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूचे सांगता केलंय तर आतापर्यंत 2 चेंडू मध्ये मोरबे संघाचा रोशन होमगाव संघाच्या रोशनवरती हावी ठरलाय आणि त्याची हलकीशी बॅटीची कडा आपण पाहतोय आणि स्ट्राईक दिलेली आहे ती मला वाटतंय आणि रोशनने स्ट्राईक ठेवले मात्र 1 धाव मिळेल आणि नियम तिकडे पनवेल कडीकडे नाही ते नियम पनवेलकडे आहात पनवेलकडे लावले ते नियम पहिला रन लिहिला दुसरा रन का आपल्याकडे नाही पहिल्या आपल्याकडे आहेत तसं पहिला रन घेतला ना आता कोण आपल्याकडे तर आता नौका बॅटर पाहतोय आपण नॉन स्ट्राईक वरती गुरु नक्कीच रोशनने स्ट्राईक ठेवलाय आपल्या जवळ 26 धावा धाव फलकार आपण पाहतोय 3 चेंडू मध्ये एकच धाव आली आता आम्हाला तरी द्या 3 चेंडू मध्ये 2 पाहिजेत 3 पाहिजेत भरत नाही गोटे आणि काल त्याला असं गेलं असं त्याला लावलं नाही आता कोण नाही ना आता मात्र मोठा फटका आपण पाहतोय आणि खणखणी षटकार जातोय मात्र तशी हाय स्कोर ठरलेला आहे 32 धावा धाव फलकावर
आणि बॅटीची कडा लागून इथे रोशनच्या पारीचा अंत होतोय. चला कोंडाणे टीम कोंडाणा थांब ना एक बोलतोय तर यानंतरचा सामना असेल बिसेगा वर्सेस कोंडाणा. यायचे दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी, कारण ते विजय संघाला बाय असेल. आणि सुरेख फटका इथं पाहतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि तशी धावत होते दुसऱ्या धावेला. चला कोंडाणे संघ यायचंय आपण नाणेफेकीसाठी. तसं भिसेगाव संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचंय.
हॅलो. तर 34 धावाचं आव्हान असेल मोरवे संघासमोर. एक चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू अडवतोय फेकतोय मात्र एकधार रोखतोय. तर एक धावीने खातं खोलले मोरवे संघाने आणि नक्कीच पंचांनी तसे रिव्ह्यू घेतलेला आहे. तर बॅट्समन सेफ असेल. तर हुमगाव संघाचा आपण पाहतोय तर रिव्ह्यू फेल असेल. आणि तशी मला वाटतंय वाईट प्लस 4 घ्यायचे स्कोरर 5 धावा टोटल घ्यायचे आहेत. नक्कीच कुठेतरी तशी चुकी करतोय गोलंदाज आणि तसेच क्षेत्ररक्षक आणि विकेट किपर सुद्धा चुकी करतोय. नक्कीच बोनसच्या स्वरूपात या 5 धावा मिळत आहेत त्या मोरबे संघाला. नक्कीच या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्याला बाय असेल. हॅलो. तर मंगेशच्या पारीचा अंत होतोय. तर पाहतोय तर पहिला झटका मिळतोय मंगेशच्या स्वरूपात. मोरबे संघाला एक मोठा हाय हिटर फलंदाज बाद करतोय. हुमगाव संघ आता मात्र कमबॅक केलंय हुमगाव संघाने. कुठेतरी बोनसच्या स्वरूपात ज्या दावा खर्च केल्या होत्या त्याच्यामध्ये एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश येतोय तो हुमगाव संघातील गोलंदाजाला. आता मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय रोशनकडनं.
सुरेख चेंडू इथं हातलतोय रोशन. नक्कीच मात्र जी चुकी केली होती बोनसच्या स्वरूपात धावा दिल्या होत्या वाईट +4, मात्र त्याची भरपाई रोशनने एक मोठा फलंदाज बाद करून ती भरपाई पूर्ण केलेली आहे. आणि बॅटीची कडा इथं पाहतोय पण झेल जमीनला दान होते मला वाटतंय. नक्कीच वारंवार विकेट किपर इथं थोडी चुकी करतोय. नक्कीच आपण पाहतोय तर री एंट्रीचा त्या सुवर्ण संधीचं सोनं करायला घेतलेलं आहे त्या हुमगाव संघाने. आणि इथं अक्रॉस द लाईन फटका. चेले तर चांद तक नाही तर शाम तक असत. तर 10 धावा धावफलकार आपण पाहतोय. तर षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र मोठा फटका पण चेंडू हवेत आहे आणि चेंडू आदलतोय नोमॅस लँड मध्ये. आणि सहजरित्या मला वाटतं 2 धावा पूर्ण. तिसरी धाव प्रयत्न आहे. तर 12 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. मोरबे संघाचे 12 धावा धाव फलकावर. तर 12 चेंडू मध्ये 22 धावा करायच्या आहेत त्या मोरबे संघाला. 11ची सरासरी जर ठेवली तर नक्की विजय होऊ शकतोय मोरबे संघ. या षटकामध्ये तर आपण पाहतोय स्ट्राईकला बॅट्समन रोहित. आणि तसे नक्कीच एक लेगबाच्या स्वरूपात धावा असेल आणि कुठेतरी खराब थ्रो खराब कलेक्शन आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. नक्कीच जिथे 1 धाव नव्हती तिथं 2 धावा खर्च केलेल्या आहेत त्या हुमगाव संघाने. तर यानंतरचे सगळे सामने 2 षटकाचे असतील याची दक्षता घ्यायची आहे संघांनी. सुरेख फटका चेंडू हवे. चेंडू जरा नोमॅस लँड मध्ये 1 बाउन्स. आणि नक्कीच क्षेत्ररक्षक तो चेंडू धरतोय. नक्कीच 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत त्या. सोळा धावा धाव फलकावर. आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने. 2-2 धावा देत होता पण आता निर्धाव चेंडूचे सांगता केले. पण मोरबे संघाला मोठा फटका मारावा लागेल. 11ची सरासरी ठेवायची या षटकामध्ये. सुरेख फटका आणि चेंडू 1 बाउन्स मला वाटतं सीमा पार जातोय चौकार. नक्कीच झेल बाद होण्याचा चान्स होता मात्र ती झेल जमीनला दान केले. नक्कीच परिणाम भोगावा लागू शकतोय उमगाव संघाला. मात्र 20चा आकडा इथं पूर्ण होताना दिसत आहे. तर 14 धावांची गरज असेल विजयासाठी ते मोरबे संघाला. या षटकातील काही चेंडू शिल्लक. आता मात्र बीट होतोय
तर षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि या चेंडूवरती 2 किमान धावा येणे गरजेचे आहे. आणि बीट होतोय. पंचाकडे वाईटची दाद मागताना पंच ती दाद फेटाळतायत आणि पंचांनी सांगितलंय की बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. तर फेअर डिलिव्हरी आहे चेंडू या. तर आता 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 14. नक्कीच या 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव झाला. याच्यावरती किमान 2 तरी धावा येणे गरजेचे होते. पण आता तिसरं षटक हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये फटकेबाजी करावी लागेल. तर तिसरा षटक घेऊन येईल तो सूरज. 6 चेंडू मध्ये धावा करायच्या 14. हॅलो, चांगला फटका इथं पाहतोय. चेंडू नो मॅच लँड मध्ये 2 धावा मला वाटतंय आणि 1 धावा समाधान मानावे लागेल. त्याला बोल नाही भेटे त्याला बोलत नाही भेटे. काय कीपर ठेवा तो तुम्ही. नाही, आतापर्यंत आपण पाहिलंय तर विकेट किपरच्या हातामध्ये मात्र चेंडू बसत नाहीये. वारंवार चेंडू टप्पा खाऊन हातामध्ये टप्पा खाऊन जमिनीवरती पडतोय. तर 5 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र बीट होतोय. लेग पंच थोडे जवळ राहा. तर लेग पंच तुम्ही थोडे जवळ राहा. थोडं जवळ राहायचंय आपण. एवढ्या लांब कुठे सर्कलला टच का फिल्डर गेला का काय. काय आता 4 चेंडू मध्ये धावा करायचे 13. 2 मोठे फटके जर मारले तर कुठेतरी समीकरण सोपं होईल. पाहूया सूरज त्या 2 मोठे फटके मारत येतोय का. आणि नक्कीच खूपच एसटीच्या बाहेर हा चेंडू असेल आणि कुठेतरी थोडीशी पंबल पाहतोय आपण. आणि स्ट्राईक ठेवले मला वाटतं निवृत्तीने आपल्या हातामध्ये. त्याला माहिती आहे त्याने त्याचा स्ट्राईक लावला होती. 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके मारेल. त्याचा स्ट्राईक लावला होती. 3 चेंडू 12 का. 3 चेंडू मध्ये धावा करायच्या 12. पाहूया त्या 12 धावा होतात का. मोठा फटका मात्र चेंडू हवेत आणि झेल जमीला दान होतोय. मात्र 2 धावा आपण पाहतोय. आता मात्र सामना एका बाजूने झुकलेला आहे होमगाव संघाच्या बाजूने. काय रे तू त्याला तू काय करत. तुम्हाला किती चेंडू 5 का 4. तो जाम वर येणार षटकार बोलता. 2 चेंडू आणि 10 धावा. मात्र निर्णायक चेंडू असेल हा. या चेंडू मध्ये चौकार किंवा षटकार मारावा लागेल. आणि आधीच बॅट फिरून घेतले. पंचाकडे वाईटची दात मागताना चेंडू आहे मित्रा. नक्कीच निर्धार चेंडूची सांगता केले. साइडला मारला होता तो चौकार भेटला. त्याने आधीच बॅट फिरवली. षटकार मारले भेटतात ना. दबाव ना बॅट्समनवर. आता मात्र सामना झुकलेला आहे तो होमगाव संघाच्या बाजूने. आता मात्र मोठा फटका. आता मात्र हा षटकार मागील चेंडू मध्ये जरी
ऑफ साईडला चौकार गेला असता मात्र याच चेंडूमध्ये नक्कीच षटकार आला होता. विजय झाले असते मात्र पराभूतला सामोरे जावे लागले ते मोरबे संघाला. इथं जबरदस्त लढत पाहायला मिळाली आपल्याला. सामना दोन्ही संघाच्या बाजूने होता. कुठंतरी डॉट चेंडू झाले जेव्हा